तर त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत जय हनुमान मिळखतखार या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर टॉस जिंकला टीम जय हनुमान मिळखतखारच्या या संघानं आणि पहिला बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. या आधीच्या मॅचमध्ये डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला होता सुमित भगत आणि कंपनीनं. काय ती मॅच झाली होती. 66 धावा डिफेंड करत असताना पहिल्या 4 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त समोरच्या टीमला खर्च केल्या होत्या त्या धावा 41 आणि तदनंतरच्या ज्या 25 धावा होत्या ना त्या मॅचमध्ये थोडा दबाव निर्माण होताना पाहायला मिळाला. पण आपण म्हणतो ना की जे घडलं ते गेलं, म्हणजे झालं गेलं विसरून पुन्हा नव्यानं काहीतरी करायचं आहे. की मग ना जर एकाच चूक आपण जर ती आयुष्यभर तीच गोल 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 फिरवत राहिलो ना तर आयुष्यामध्ये आपण तिथेच राहणार आहोत. पण ती चूक सुधारून तिथून पुढे आपण पुढे कसे जाऊ याच्या मागचा मार्ग काढणं खूप गरजेचं आहे. कारण की यस पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. नेहमीच आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये आता थंडीमध्ये धुक्यानं शिकवलं आहे ना की एक एक पाऊल पुढे टाकत जा, आपोआप तुम्हाला रस्ता मिळत जाईल. या मॅचमध्ये तसंच करावं लागेल सुमित भगत अँड कंपनीला. मागे काय होतंय, मागे काय घडतंय, समोर किती धुकं आहे त्याच्यापेक्षा तुम्ही एक एक पाऊल पुढे टाकून बघा, समोर यशाचा मार्ग सुद्धा. मॅच ऑन. पहिला बॉल, पहिलाच बॉल, रिव्हर्स स्वीपचा फटका. बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलला चौकार. खेळ कोणताही असो किंवा मग कार्यक्रम कोणताही असो, आपण राजांच्या चरणी नतमस्तक होऊन सकाळच्या सत्रामध्ये नेहमीच ऊर्जा निर्माण करतो आणि आजही तेच केलंय. 4 दिवसामध्ये आपण तेच करतोय. यावेळेला शॉर्ट पूल करण्यात आलाय. आडवा बॅटनं मिड विकेटच्या दिशेला फटका चांगला. बॉल सीमा रेषेच्या पार. पहिला पॉवर प्ले मध्ये केलाय वार. षटकार. यस, किसमें कितना है दम. तो सगळ्यात दमखम आहे ना तो जो दाखवायचा असेल तर ही संधी निर्माण झाली आहे. आज तुम्ही दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीगमध्ये खेळाल तर एक मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्लॅटफॉर्म मिळेल. घुटना टेक मेरे स्टाईल में सीख सर देख हेच सांगत असताना बॅटल कैवल्य पाटीलनं खेचलाय षटकार. कैवल्य पाटील म्हणतो माझ्यासारखी करायची. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना समोरच्या टीमला डॉमिनेट कशा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये करायचं तर या पद्धतीनं करायचं. किंवा गोलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर समोरच्या प्रत्येक गोलंदाजाला संधीच निर्माण करून द्यायची नाही आपली विकेट घेण्याची. याला म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स. आपण मागेशी चर्चा करत होतो की आत्मविश्वास ही मित्रांनो अशी गोष्ट आहे ना जी पायथ्यावरून तुम्हाला शिखरावरती नेऊ शकते. आणि तो आत्मविश्वास मागच्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर परेश जडेचा पाहिला होता. 3 बॉलमध्ये त्यांना 12 धावांची आवश्यकता असताना एकाच बॉलमध्ये लिगली मॅच संपवली कारण की बीमरवरती षटकार आला होता. आणि आता तसाच आणि त्याच थाटणीचा आत्मविश्वास बाळगत असताना कैवल्य पाटीलला पाहिलं. पहिल्या बॉलला रिव्हर्स खेळल्यानंतर त्यानं सरळ बॅटनं 2 षटकार खेचले आणि तदनंतर पुन्हा रिव्हर्स खेळत असताना सुजितचा अखेर कमबॅक पाहायला मिळाला. त्यानं डॉट बॉल टाकलाय. हे इम्पॉर्टंट होतं. डॉट बॉल गरजेचं आहे. विकेट सुद्धा गरजेचे आहेत. राईट मोर द विकेट. 5वा बॉल कट केला जातोय. वेट अँड वॉचची पॉलिसी मैदानाच्या आतमध्ये. बॉलची वाट पाहिली आणि वाट लावली सुद्धा. डीप एक्स्ट्रा कव्हर पार. चौकार. यस, इकडे गोरखजी कडवे संघ मालक असतील किंवा हरिजी सुर्वे म्हणत असतील ही मॅच जिंकून दाखव आम्हाला. प्रत्येक कॅप्टनकडे आशा मात्र आपण जर पाहिलं तर बाळगली जाते. प्रत्येक कॅप्टनकडे मात्र विश्वासानं पाहिलं जातं, आशालभूत नजरेनं पाहिलं जातं की सगळ्यांनाच मात्र ही स्पर्धा जिंकायची असते. सगळ्यांनाच मात्र आपण जर पाहिलं तर या स्पर्धेवरती वर्चस्व गाजवायचं असतं.
अलिबाग तालुक्यातून येत असताना विविध गावातून विविध विभागातून 32 संघांची बांधणी एकंदरीत करण्यात आली. ऑक्शन सोहळा झाला. खेळाडू लिलाव प्रक्रियेमध्ये प्रत्येक खेळाडूला स्थान निर्माण झालं आणि तदनंतर मात्र आपण जर पाहिलं तर 6 दिवसांचा हा सोहळा क्रिकेटचा तुम्हा सर्वांच्या समोर त्यांना पाहायला मिळते. दिनरात मेहनत घेतली या संपूर्ण आयोजन कमिटीनं. अगदी आपण जर पाहिलं तर निस्वार्थपणे जे क्रिकेटवरचं प्रेम आहे ते सर्व आमच्या आयोजकांनी दाखवलेलं नेहमीच पाहायला मिळालं आणि म्हणूनच अलिबाग तालुक्यामधल्या स्पर्धा आणि अलिबाग तालुक्याचं क्रिकेट एवढं अव्वल दर्जाचं का आहे. कल्पेशजी पाटील असतील, विनोदजी पाटील साहेब आहेत, अक्षयजी कदम साहेब, हे 3 वीरा मैदान आपण पाहतोय. कल्पेशजी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी साहेबांच्या पाठिंब्यानं चालू असणारी स्पर्धा. पहिलाच बॉल कमी गतीनं फेकला होता. लेग ब्रेकचा योग्य वापर करत असताना गोलंदाजी करत असताना आपण बॉलर आदित्यला पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्यानंतर आता काहीतरी बदल हवा आणि बदल घडवत असताना गोलंदाजीसाठी आदित्यला बोलवलं जातं. त्याच्याकडचा टप्पा, त्याच्याकडे व्हेरिएशन करण्याची ताकद वेगळी आहे. मिस टायमिंग, लांबून फटका खेळण्याचा, खेचण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन लेग सोप्पा आणि साधा झेल टिपला जातोय. सचिन म्हात्रे 0 या आकड्यावरती मैदानाच्या बाहेर. येस, सगळीकडे चर्चा होतीये. इकडे 3 मैदानावरती कुणाची चर्चा होणार हे सगळ्यांनाच माहिती आहे की मात्र स्पर्धेची चर्चा मात्र सगळ्या रायगडवर होताना पाहायला मिळणार. कारण की एवढं आयोजन, एवढं दिमागदार सोहळा, प्रचंड प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला आहे. काही काहींना यायला नाही जमलं ते मात्र आपण जर पाहिलं तर यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या आनंद घेतात. 5 कॅमेऱ्यांच्या साथीनं नंदन घरात अँड टीम चांगल्या पद्धतीचं वर्क करताना बघायला मिळते. अप्रतिम क्वालिटीचं काम चालू आहे. पुढचा बॉल आदित्य, समोरचा बॉल आल्या आल्या बॉलला उडवलंय. बॉल चाललाय हवेच्या लाटेवरती स्वार, सीमा पार. थँक्यू. येस, गाजवणार हे आयोजक सगळ्यांना आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा गाजवणार. कारण की एवढी मेहनत घेतली आहे. प्रचंड आपण जर पाहिलं तर खेळाडूंना संधी, प्रचंड समालोचक या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळाले. इकडे मात्र पंचसुद्धा अप्रतिम दर्जाचे आपण पाहिलेत. यूट्यूब वाहिनी, स्कोरर असतील, त्याच वेळेला डेकोरेटर आणि साऊंड सिस्टम सगळं मात्र ओकेमध्ये या स्पर्धेचं. हे मैदान, ही खेळपट्टी आणि अगदीच आपण जर पाहिलं तर हे सगळे प्रेक्षक वर्ग सगळ्यांनीच मात्र या स्पर्धेला भरपूर प्रेम दिले. अलिबाग तालुक्यामध्ये अशा दर्जाच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा नेहमीच होत राहतात आणि त्यातीलच ही एक स्पर्धा. याही वेळेला खोलातला बॉल रेडारमध्ये आलाय. स्लॉटमध्ये येणारा चेंडू त्याला पार्क केलं लॉंग ऑनला, पार्किंग प्लॉटमध्ये. सिक्सर. आयुष असा खेळाडू आहे ना, ज्या ज्या वेळेला त्याच्यासमोर फिरकीचे गोलंदाज येतात त्या वेळेला त्यांची गिरकी तो एकटा घेतो. अजून एक लगातारचा तिसरा. इट्स अ कडक षटकार. कसा हवा मैदानाच्या आतमध्ये आयुषची हवा आहे भावा. काय बॅटिंग करतोय. बॅक टू बॅकचे 3 षटकार मारताना पाहायला मिळाला. प्रभावित करून सोडले. चौथा येईल का. बॉल हवेत आणि यश निश्चितपणे चौथा आलाय. बॉल स्क्वेअर लेग, सीमा पार षटकार.
आज यदा कदाचित आपण जर पाहिलं तर आयुष ज्या वेळेला खेळपट्टीवरती खेळण्यासाठी आलाय ना, तो घरूनच सेट होऊन आलाय की काय. तो मैदानाच्या आतमध्ये येतोय, त्याच्या बॅटमधून अगदी षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. आणि या 4 षटकारांसाठी सन्माननीय टीमचे संघ मालक हरेशजी सुर्वे साहेब यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज. येस, आयुष बोकाडे. येस, कैवल्य पाटील त्याच्या पाठमधून जर जागादारचे 3 6 येतात तर त्याच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस आहे. काय दोन्ही एंड अक्षरशः सळो की पळो करून सोडले गोलंदाजाला. आता चिरा गेलाय. हा पहिला अडवा बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, मिडविकेटच्या दिशेला बॉल मात्र तिकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीची फील्ड अपेक्षित होती पण खराब फिल्डिंग. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये. आपण नेहमीच म्हणतो ना की एकदा नशीब बदललं ना की मात्र सगळे चित्र थोडे विचित्र दिसायला लागतात. कोणी अर्धशतक जरी मारतो या डावामध्ये पहिला तर हरेशजी सुर्वे साहेबांच्या वतीनं 3000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. संघाच्या खेळाडूचा कॉन्फिडन्स वाढवायचा हेच हरेश साहेबांच्या माध्यमातून केलं जातं. उलटा फुलटा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने धावा येतात. आयुष सारखा खेळाडू जर रंगात आला, त्याच्या 4 बॉलमध्ये त्यानं 24 धावा जमा केल्यात आणि 8 बॉलमध्ये 22 वरती कैवल्य खेळतात. पण मधल्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर काय षटकारांचा पाऊस आलाय. अशाच पद्धतीचा खेळ चालू राहिला तर या स्पर्धेमध्ये एका मोठ्या उच्चांकाची इथे मात्र दिशा दिसतीये. पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर, शॉर्ट पुल, पुल सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल बॉल मैदानाच्या बाहेर गुल. बोलता ते फक्त आपण जर पाहिलं तर शांतीत कार्यक्रम चालू आहे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. 2 बॅटर आयुष असतील, त्याच वेळेला कैवल्य असेल. कैवल्याचं कौशल्य मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बघता बघता 52 धावा धावफलकावरती लागल्याच बॅटिंग करणारी टीम. अप्रतिम. याही वेळेला रिवर्स आविष्काराच्या फटक्यावरती जास्तीचा विश्वास आहे कैवल्य पाटीलचा. तो उलटा फिरतोय, तो बॅट फिरवताना पाहायला मिळाला पण तसं हवा तसा बॉल बॅटवरती येत नाहीये. फक्त पहिला रिव्हर्स सक्सेसफुल राहिला, त्याच्यावरती चौकार आला होता. आणि तदनंतर जेवढ्या सरळ बॅटने धावा बनवल्यात ना तेवढ्या जमाच्या राहिल्यात बॅटिंग करत असताना कैवल्य पाटीलसाठी. पुढचा बॉल आता समोर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर, बॉल लॉंग ऑफ क्लिअर, दमदार आमदार षटकार. म्हणजे इथे 7 आहेत की 6 आहेत, या सगळ्या गोष्टी आपण पाहूया tenniscricket.in या वाहिनीवरती. काय फटका खेळला होता कैवल्यनं, अगदी अप्रतिम दर्जाचा. हा निर्णय आल्यानंतर ॲक्शन रिप्ले येईलच तुमच्या स्क्रीनवरती. तुम्हाला पुन्हा 50 -15 करून तुम्हाला निश्चितपणे रिप्ले स्लोमध्ये दाखवला जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. आमचे पंच तिकडे पोहोचताना पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 58 आहे. 58 मध्ये 6 प्लस होतील की 7 प्लस होतील हा प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही पाहता, तुम्ही आनंद घेताय. जी स्पर्धा तुम्हाला आवडतीये त्या स्पर्धेचं नाव आहे दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026. हे पहिलं पर्व आहे मित्रांनो. यस, इट्स नो बॉल, पुन्हा टाकावा लागणार आहे. आणि नो बॉलवरती षटकार म्हणजे धावांमध्ये 7 वाढ होणार आहे. 58 + 7 म्हणजे इकडे 65 धावा स्कोर कार्डवरती नक्की बघायला मिळतील. 12 बॉलमध्ये 40 धावांवरती. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अर्धशतक 4 बघायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये 2. पहिला सुमित भगत आणि दुसरं अर्धशतक
प्रसाद म्हात्रे चाललाय. आता कैवल्य पाटीलचं लोडिंग आहे. फुल टॉस होता, मोठा फटका मारायचा होता, पण हवा तसा बॉल बॅटवरती आलाच नाहीये. यदा कदाचित स्वतःवरती खूप नाराज असेल कैवल्य. थोडी दुखापत झाली आहे, बॉल शरीरावरती जोरात लागला, कारण की जो स्पीड होता तो डिरेक्टली बॉल न टप्पा पडता बॉडीवरती आला. आणि अशा परिस्थितीमध्ये हरकत नाही आहे, डॉट बॉल येतात. म्हणजे बघा ना, आपण शुभम सर पाहिलं ना, या मॅचमध्ये आत्तापर्यंत सिंगल आलीच नाही आहे. म्हणजे खाईन तर तुपाशी, नाही तर आज आम्ही उपाशीच. पण उपाशी नाही आहेत. काय फटके पाहायला मिळाले, फक्त आणि फक्त षटकारांचा पाऊस. यावर्षी पावसाने आपल्याला क्रिकेटपासून थोडं दूर ठेवलं होतं सुरुवातीला, आणि जणू काही आता बॉलिंग करणाऱ्या टीमला विजयापासून दूर ठेवणारा हा अवकाळी पाऊस या दोन बॅटरचा राहिलाय की काय. बरसलेत मैदानावरती आयुष आणि कैवल्य पाटील. 4 बॉलमध्ये 24 वरती आयुष खेळतो. आता त्याला स्ट्राईक मिळाली आहे. इथून पुढे या शेवटच्या 12 बॉलमध्ये कशा पद्धतीने धावा तो जमा केले. आपण मगाशी सुमित भगतच्या नशिबाबद्दल म्हणत होतो. लीग फॉर्मॅटमध्ये त्याला जास्तीचं नशीब साथ देत नाही, कारण की मग हातातली मॅच असते ना, ती सुद्धा त्याच्याकडून कधी जाते त्याचा त्याला सुद्धा नेम लागत नाही. 6 बॉल 25ची ती मागची मॅच, तिथे जर जिंकला असता तर ही मॅच खेळण्याची संधी झाली नसती. इकडे मात्र काय घडतंय, गोलंदाज ज्या वेळेला प्रयत्न करतात त्यावेळेला क्षेत्ररक्षक यस. सुमित यांच्या नशिबाबद्दल आलं त्यावेळेला लगेचच मागील वर्षाची दमदार आमदार प्रीमियर लीग आठवली. 3 तालुक्यांची ती स्पर्धा, आपल्या मान सन्मानाची स्पर्धा नेहमीच पाहायला मिळते. पण त्यावेळेला सुमित भगत सगळे म्हणत होते सुमित जिंकला, सुमित आता क्वालिफाय झालाय, सुमित आता सुपर 6 मध्ये चाललाय. पण त्याच वेळेला असा एक फलंदाज आला, प्रसाद म्हात्रे, पिंट्याच्या नावाने त्याची प्रसिद्धी, आणि त्यानं येऊन साहिल जाधव वरती चढवलेले आक्रमण, आणि तसेच्या तसे आक्रमण मैदानावरती आयुष करतोय. त्याच्या बॅटमधून आता षटकार आला, पुढचा 5वा. त्याने नवीन खेळाडू दिले, नवीन मात्र आपण जर पाहिलं तर उगवते सितारे, त्यांच्या बॅटमधून चांगले फटके, त्यांच्या बॅटमधून त्यांच्या गोलंदाजीचा वेगळा दर्जा. प्रत्येकाला संधी आहे, त्या संधीचं सोनं प्रत्येकाने केलं आहे. हाफ चान्सेस असतात क्रिकेटमध्ये, क्रिकेट असो किंवा आयुष्याचा खेळ असो, आपण म्हणतो ना की हाफ चान्सेस असतात, त्याला फुलमध्ये कन्वर्ट करणं आपल्या हातामध्ये असतं. त्याच्यासाठी तुमचा संघर्ष इम्पॉर्टंट राहतो, आणि तो संघर्ष प्रत्येकाने केलाय. कैवल्य कैवल्य पाटीलच्या बॅटमधून पाटलांचा बोलबाला करणारा स्क्वेअर लेगच्या वरून आलाय षटकार. धावसंख्या 82, 82 धावा धावफलकावरती. आजच्या दिवसापर्यंत आत्तापर्यंत 81 उच्चांक होता, 82चं टार्गेट होतं दुसऱ्याच मॅचमध्ये. पण इकडे मात्र आपण जर पाहिलं ना तर चौथ्या ओव्हरचा अजूनही शेवटचा बॉल बाकी, आणि अशा परिस्थितीमध्ये 82 धावा. काल 94 उच्चांक होता, आज तो मोडीस येणार. होय, इथे मात्र 15 बॉलमध्ये 52 धावांचा वादी खेळ करताना आजच्या दिवसाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं अर्धशतक, वन साइड हिरो कैवल्य पाटीलनं ठोकलंय अर्धशतक.
मागे फिरता न घाबरता तो लढलाय, तो नडलाय, तो मैदानाच्या आतमध्ये एकटा भिडलेला पाहायला मिळते. नाव त्याचं कैवल्य पाटील. 15 बॉलमध्ये 52 धावांचा वादळी खेळ. 8 बॉलमध्ये 35 वरती आयुष खेळतोय आणि शेवटचं षटक आता तो फेस करणार आहे. जर आयुषनं सुद्धा अर्धशतक मारलं तर मात्र सन्माननीय हरेजी सुर्वे साहेब यांच्या वतीनं 3000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. क्वालिफायची मॅच आहे. जो जिंकेल तो सुपर 12ची तिकीट कन्फर्म करणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता सामना वरचढ ठरताना पाहायला मिळतं. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं आदित्य स्टफल झाला होता, जासीचा बाहेर निघाला होता. तिकडे सुमित भगत थोडा मिस आणि नंतर अप्रतिम धाव. तिसऱ्या पंचांचा कॉल चेक केलं जाईल तर मात्र बॅटर पोहोचलाय काय चेक केलं जाणार आहे. नक्की काय घडलंय या सगळ्या बाबी आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. tenniscricket.in वरती 89 धावा धावफलकावरती लागल्यात. मंचावर सागरदादा आणि प्रसाददादांचे इथे आगमन झालेलं आहे. प्रकाशदादांचं इथे आगमन झालेलं आहे. मी आयोजकांना विनंती करतोय, आमचे योगेश दादा तुम्ही या दोनही मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. दोन्ही ठाकूर बंधूंचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस जय हनुमान मुनवली आणि फ्रेश बेक हाऊस मानी दोनही टीम कॅप्टन्सनी इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी इथे यायचं आहे. कैवल्य पाटीलने स्ट्राईक घेतली आहे, पण नक्की स्ट्राईक घेत असताना आयुष बोकाडे पोचलाय का नॉन स्ट्राईक एंडला चेक केलं जात आहे. tenniscricket.in ची मदत आपण घेतोय. यस नॉट आउट. यस वाईड +1 2 धावा नशिबाच्या स्कोर कार्डवरती प्लस आणि या 2च्या सहाय्यानं 90 धावा धावफलकावरती लागल्यात. रिव्हर्सचा फटका इकडे यश संपादन होताना पाहायला मिळतं. बॉल जमिनीला घासत पुसत बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पार चौकार. पण ते विक्रम मोडी सांगत असताना ते आनंद वेगळे असतात. 94 धावांचा कालचा सर्वाधिक उच्चांकाचा जो विक्रम होता तो आता इकडे मोडीस आलाय. कारण की अजूनही 4 बॉल बाकी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये 94 धावा आत्ता स्कोर कार्डवरती आहेत. म्हणजे काल 94 होत्या, म्हणजे काल 93 बनला. 94ची टोटल असावी, नाही 94 बनल्या होत्या, 95ची टोटल होती. पण तोच विक्रम तसाच्या तसा राहण्यासाठी 4 डॉट टाकावे लागतील. पण नाही, ते फटका खेळला जातोय. मिसटायमिंग झाला, फिल्टर बॉलपर्यंत पोहोचत नाही, असफलता मिळते. बॉल धरतीला दान. बॅटर कैवल्य पाटीलला इकडे मिळेल जीवनदान. त्या जीवनदानाचं सोनं तो नक्की करेल, कारण की आज जसा सोन्याचा भाव जास्तीचा चढतोय ना, तसाच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर कैवल्य पाटीलच्या धावसंख्येचं आलेखवरती चढतोय. त्याच्या बॅटिंगनं अगदी त्या सोन्याच्या भावामध्ये त्याच्याकडून आलेल्या तर धावा इम्पॉर्टंट राहिल्यात भावा. यस, इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सोडून का दिलाय मग, हा प्रश्नचिन्ह निर्माण होईल. पण कैवल्य पाटील खेळत असताना दुविधा मनस्थितीमध्ये गेला. नक्की बॅट टाकायची तरी कुठे आणि मग कशी आणि कधी, हा विचार करेपर्यंत बॉल कीपरच्या हातामध्ये होता. डॉट बॉलची सांगत येताना पाहायला मिळते. 96 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक, शेवटचे 2 बॉल बाकी. पुढचा बॉल बॅटची इनसाइड एज आतली कडा यष्ट्यांच्या मागे. इकडे मात्र आपण जर पाहिलं तर एक सोप्पा झेल पकडला जातोय. शेवटच्या क्षणी का होईना पण अप्रतिम दर्जाचं कामकाज करत असताना 20 बॉलमध्ये 58 धावांची वादळी खेळी करून कैवल्य पाटील मैदानाच्या बाहेर. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे कैवल्यसाठी. तेच केलं. सिंगल अगदी हाताच्या बोटांवरती मोजल्या जातील, फक्त एवढ्या सिंगल असाव्यात. आणि षटकार चौकारांचा विचार केला तर स्कोअरबोर्डमध्ये चासीचे मोजाव्या लागणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती 96. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा चेंडू आहे. खुलातला बॉल अडवा, बॅटनं फटका तर चांगला खेळला जातो. स्क्वेअरलेगला बॉल निघाला. फिल्डर धावतात, एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न केले जात आहेत. पाहता पाहता 2 धावा मिळाल्या आणि याच 2च धाव्यांवरती समाधान मानलं जात आहे.
98 धावा धावफलकावरती लागल्यात. या संपूर्ण स्पर्धेचा आतापर्यंतचा सर्वाधिक पुढे 30 बॉलमध्ये 99चा पाठलाग होईल की नाही, बरेचसे प्रश्न या मॅचमध्ये आहेत. पण त्याआधी मी टॉससाठी विनंती करतोय. या पुढची मॅच टीम जय हनुमान मुनवली आणि त्यांच्या विरोधामध्ये फ्रेश बेक हाऊस मानी. बोथ कॅप्टन आम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुमची वाट बघतो, जिकडे पुढच्या मॅचचा टॉस कंप्लीट केला जाईल आणि जिथे दुसऱ्या डावामध्ये 30 बॉलमध्ये 99 धावांची आवश्यकता असेल तिथे या समालोचन कक्षामध्ये करूया बदलाव, जिथे आवाज ऐकूया आपले साधी समालोचक जयेश जी टकेकर सरांचा गोड आवाज. थँक्यू. हॅलो. बघा तसंच ठाकूर एक brothers वेगळं आहेत. बक्षीस आलेलं आहे, थोडंसं थांबवतोय. लाईव्ह टेलिकास्ट करणारी संपूर्ण टीम आणि त्यांचे सर्व अर्थातच नंदन घरत यांनी जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट केल्याबद्दल फ्रेश बेक हाऊस मानी संघाचे टीम स्पॉन्सर विवेक दादांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं. एकदा जोरदार टाळ्या होत्यात. नंदन दादा यायचं आहे तुम्ही इथे. आम्ही बक्षिसं वेगवेगळ्या पद्धतीची पाहिली होती, परंतु आज पहिल्यांदाच लाईव्ह टेलिकास्ट करणाऱ्या टीमला एक वेगळं बक्षीस दिलं जाते आणि 1000 रुपयाचं बक्षीस असलं तरी पण ते एक वेगळा सन्मान असेल. मी दादा तुम्हाला विनंती करतोय. कॉंग्रॅच्युलेशन tenniscricket.in. चला, यानंतरचा होणारा सामना जय हनुमान मुनवली वर्सेस फ्रेश बेक हाऊस मानी. सो या दोन्ही कॅप्टन मंगेश दादा, प्रारंभ दादा, या आमचे मान्यवर इथे आलेले आहेत आणि तुमच्या हस्ते या वेळेला टॉस होणार आहे. प्रारंभ एका बाजूला आहे, एका बाजूला मंगेश दादा आहेत. हेड्स कॉल केलेला आहे आणि हेड आलेला आहे. सो नाही, इथं डिसिजन सांगायचं आहे. ओके, थँक्यू सो मच. प्रारंभ. न्यूज फ्रॉम द सेंटर्स. जय हनुमान मुनवली वॉन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. पण तुम्ही कुठेही जाऊ नका. मोठं टार्गेट असलं तरी सुमित भगतचं वादळ मैदानामध्ये झंझावाती खेळी करू शकतो आणि त्याच्या समवेत वेगळी जोडी एक आपल्याला पाहायला मिळते, सुमित भगत आणि ओमकार ठोंबरेची. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशनमध्ये जास्त धावा बरसताना पाहायला मिळतील का? हे मोठं टार्गेट आहे, ते मोठं टार्गेट पार केले जाईल का? मोठे प्रश्न आहेत, पण उत्तर मैदानातच सापडणार आहे. त्यामुळे tenniscricket.in च्या माध्यमातून अलिबाग बिग बॅश लीगचा थरार तुम्ही पाहायला विसरू नका. अशीच साथ द्या आणि स्टे ट्यून विथ अस. धन्यवाद सर. या ठिकाणी आपण जर पाहिलं ना, आयोजकांसाठी सुद्धा बक्षीस आलंय. ठाकूर ब्रदर्स यांच्याकडनं आपण जर पाहिलं तर या सामन्यांसाठी आयोजकांसाठी एक मौल्यवान देणगी आले, ते आपण आयोजकांच्या माध्यमातून एक सुपूर्द करत आहोत आणि सामन्याकडे वळतोय. मैदानामध्ये चालू असलेला सामना मिहान कलेक्शन पेडांबे विरुद्ध सरपंच सविता गोरखशेठ कडवे पुरस्कृत जय हनुमान मिळकतकार. आता आपण जर पाहिलं तर मिळकतकार संघ फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच या 5 षटकांच्या खेळामध्ये सुमित ओमकार ही जोडी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. प्रथम गोलंदाजचा आपण विचार करतो दर्शन कडवे पहिला चेंडू घेऊन. ओमकारच्या मध्ये नक्कीच बॅटवरती लागलेला जोरदार फटका पहिल्या चेंडूमध्ये हा नशिबाचा येतोय चौकार.
पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यानंतर दर्शन कडवेवरती जोरदार प्रहार करणारं दृश्य हे पहिल्या चेंडूवरती पाहिल्यानंतर पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र गोलंदाजाने आपली ताकद दाखवून दिली, दर्शनने आपली ताकद दाखवून दिली आणि दुसऱ्या चेंडूवरती झेल बाद विकेट. ओमकार पडतोय माघारी. मात्र नक्की एक मोठं नाव आहे, मैदानामध्ये मोठी खेळी करू शकतो, परंतु त्याला मात्र साथ देणारा एखादा खेळाडू एखादा फलंदाज मैदानामध्ये राहणं गरजेचं. ओमकारकडे त्या मात्र नजरेने आपण पाहत होतो, परंतु ओमकार नाखुश करून मात्र माघारी परतला. पहिल्या चेंडूवरती नक्की चौकार मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट. एक गोलंदाजाने सुद्धा आपली ताकद दाखवून दिलेली पाहायला मिळते. त्याच प्रकारे फलंदाज ओमकार ठोंबरेंनी पहिल्या चेंडूवरती चौकार मारून आता मात्र धावसंख्येमध्ये वेग वाढण्याचा प्रयत्न करत होता. ज्या ठिकाणी 28 चेंडूवरती 95 धावाची गरज असताना नवीन खेळाडू मैदानामध्ये शुभम खेळण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळतोय. नक्कीच कुरुळ संघाकडनं प्रतिनिधित्व करणारा शुभम मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय. मैदानामध्ये टिकणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त वेळ मैदानामध्ये आपण टिकलो तर मैदानामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या, ज्या ठिकाणी 99 धावाचं लक्ष्य आहे, 99 धावाचं टार्गेट आहे, हे मैदानामध्ये काढणं कुठेतरी इझी जाईल आणि नक्कीच सुमित भगतला आपल्याला साथ देणं गरजेचं असेल. ही जबाबदारी आता मात्र शुभमवरती आलेली पाहायला मिळते. आता मात्र एकेरी धावसंख्येवरती वाढ झाली, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणार का? नक्कीच एकेरी दुहेरीने ह्या ठिकाणी काम मात्र चालणार नाही. मोठे फटके येणं गरजेचं असेल. कैवल्य पाटील सारखी एक मोठी खेळी करून दाखवणं गरजेचं असेल आणि त्याच प्रयत्नात मिळखतकार संघ आता मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळतोय, दबाव दडपवण्याकडे खेळताना पाहायला मिळतोय. आता मात्र सामन्याचा विचार जर केला तर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय नक्कीच पेडांबे संघाने घेतला. यशस्वी ठरलेली गोलंदाजी करताना आपल्याला फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळालं. 99 धाव्यांचं लक्ष हे आता मात्र मिळखतकार संघात पाहायला मिळालं. सुमित भगतचा आक्रमक फटका, जोरदार फटका, सीमारेषेपासून बराचसा लांब चेंडूवरती मिळून जाईल षटकार. आहे कारण बॅटवरती चेंडू आल्यानंतर षटकार चौकाराचा मात्र खेळ आपण पाहिलात आणि तोच खेळ आता मात्र मैदानामध्ये पुन्हा एकदा दाखवून द्यायचा. त्या प्रकारची कैवल्यसारखीच खेळी, त्याच प्रकारची कॉपी पेस्ट आपल्याला मात्र मैदानामध्ये करून दाखवायची आहे. आणि तसंच उदाहरण आता मात्र सुमितच्या माध्यमातून षटकाराच्या दिशेने चेंडू वाटचाल झाल्यानंतर आपण पाहिलं. या ठिकाणी पुन्हा एकदा पाहिलं तर एकेरी धावमध्ये संपुष्टात आलेला हा चेंडू पाहता पाहता या ठिकाणी षटक समाप्त झाले आणि नक्कीच दर्शन कडवेच्या ह्या चेंडूवरती एकंदरीत पाहायला गेलं तर 12 धावा, एक गडी माघारी परतल्यानंतर मैदानामध्ये चांगली गोलंदाजी नक्की दर्शनच्या माध्यमातून आपण म्हणू शकतो. एकंदरीत गोलंदाजीचा विचार जर केलात ना, 12 धावा जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न असेल. फलंदाजा आता मात्र एखादं मोठं षटक येणं गरजेचं असेल आणि त्याची वाट मात्र सुमित मैदानामध्ये पाहत असेल. तो गोलंदाज नक्की कोण असेल? कारण कर्णधारांनी दिलेली जबाबदारी ती 6 चेंडू आणि 6 चेंडूंवरती काम पारलेली ती पूर्ण पारी किंवा 6 चेंडूंची गोलंदाजी आता मात्र पाहण्यायोग्य असेल. दर्शनने आपलं चांगल्या प्रकारे गोलंदाजी केले. 12 धावांचं हे षटक, उर्वरित 4 षटकं मैदानामध्ये येणं बाकी असेल आणि उर्वरित येणारी 24 चेंडू आणि 87 धावांची गरज, अजूनही मोठं लक्ष मैदानामध्ये पार पाडताना पाहायचं आहे. आता मात्र नो डाऊट ज्यांनी फलंदाजी करताना चांगली आक्रमक पारी खेळली आपण पाहायला गेलं तर आयुष बोकाडे, 8 बॉल 35 धावांची जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळाली. आता मात्र गोलंदाजी करत असताना त्याच प्रकारची गोलंदाजी, आपल्याला संघाला जिंकून देणारी गोलंदाजी, आपले निगेटिव्ह पद्धतीचे 6 चेंडू पाहायला मिळतील का? पहिला चेंडू आयुषचा सुमितसाठी. आता मात्र जोरदार प्रहार, नक्कीच तू जर षटकार मारले असतील तर माझ्या बॅटमधनं सुद्धा षटकार येणार, असं मात्र सिच्युएशन, अशी मात्र स्थिती सुमित भगतच्या माध्यमातून पाहिली. एक परिस्थितीची जाणीव करून असलेली ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मोठी धावसंख्या रचण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूपासून पार होणार, प्रयत्न मात्र यशस्वी होणार, हे मात्र सुमितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. उत्कृष्ट असं गोलंदाजी करत असलेलं आयुष आता मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळत नाहीये. कारण भला मोठा खेळाडू सुमित भगत, ज्याला बाहुबली नावाने ओळखलं जातं, असा गोलंदाज, असा फलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी आयुष बोकाडेच्या माध्यमातून करत असताना दुसऱ्या चेंडूवरती काय घडेल हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. दुसरा चेंडू आयुष बोकाडेचा
सुमित भागासाठी हा फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला होता, पुन्हा एकदा या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेल तितकं कमी. या ठिकाणी ज्यावेळी जीवदान मिळतं ना, त्याच्या पुढील ही फलंदाजी मात्र त्यापेक्षा आक्रमक आपल्याला पाहायला मिळते आणि ही जबाबदारी आता मात्र शुभमवरती आले. ज्या ठिकाणी शुभम आणि सुमित ही जोडी मैदानामध्ये खेळत असताना एक चांगल्या प्रकारची कामगिरी पार पाडताना पाहायला मिळते आणि तीच कामगिरी आता मात्र सामना जिंकण्याच्या मर्यादेपर्यंत धावसंख्या ज्या ठिकाणी 99 धावांचं लक्ष आहे हे आपल्याला पार पाडायचं आहे. मिळकतकार संघ आता मात्र 20 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. साईकवरती असेल शुभम, आयुष हा तिसरा चेंडू. यावेळी मात्र आयुष्या बॅटवरती मोठे फटके मारण्यासाठी सज्ज करण्यात आला होता, मात्र यशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळत नाही. कारण चांगली पुन्हा चेक करावं लागेल पंच. नो चेंडू आहे. या नक्कीच पूर्ण आपण जर विचार केला तर पूर्ण 6 निशा करून हे पूर्ण सर्व निशा करून ह्या चेंडूवरती नो डिक्लेअर करण्यात आलं आणि संधी मात्र खूप भेटले. आता मात्र सुमित भगतला काहीतरी करावं लागेल. बरेचसे जीवदान मिळाले, बरेचसे चुक्या मात्र झाल्यात गोलंदाजाकडनं आणि या चुकीचा फायदा मात्र सुमित भगतला या ठिकाणी घ्यावा लागेल. आणि नक्कीच म्हटल्याप्रमाणे नक्कीच कुठेतरी आवाज कानावरती पोहोचल्यानंतर आता मात्र सामना कुठेतरी एका साईडनं झुकताना पाहायला मिळतोय, परंतु सर्वांचं लक्ष असेल सुमितकडे आणि सुमितने ही कामगिरी ह्याच्या आधीसुद्धा करून दाखवलंय आणि आतासुद्धा ह्या मैदानामध्ये आपल्या संघाला टिकून ठेवायचं असेल, नक्कीच मिळकतकार संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल, ही आपल्यामध्ये ताकद आहे. सामना अजून बराचसा लांबवरती आहे. नक्की धावसंख्या विचार जर केला तर 99 धावांचं लक्ष एक मोठं लक्ष असलं तरी पण आपल्याकडे ताकद आहे आणि ताकदीचा वापर करून ही धावसंख्या रचण्यामध्ये कुठेतरी यश येऊ शकतंय. आता मात्र कुठेतरी एकेरी दुहेरीच्या माध्यमातून सामना निश्चित जाताना पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी नक्की नो चेंडू फेकले होते, परंतु नो चेंडूवरती मोठा फटका एकेरी आल्या नसल्या कारणाने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये लो स्कोरिंग सामना आतापर्यंत पाहायला मिळतोय. मोठी धावसंख्या चेस करत असताना नक्कीच नावं मोठी असली तरी जी कामगिरी करणं गरजेचं आहे ते मात्र सुमितच्या माध्यमातून घडत नाही आहे. आता मात्र पुन्हा एकदा सुमित म्हटल्याप्रमाणे जोरदार प्रहार करा, सरळ दिशेने चेंडू नक्कीच ट्रॅव्हल होणार. या मैदानाची खासियत बॅटवरती चेंडू आला की नक्कीच प्राप्त होणार षटकार. एक गडी माघारी परतल्यानंतर 30 धावा मैदानामध्ये अजूनही जिंकण्यासाठी
एकूण 70 धावांची गरज असताना आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके नक्कीच येत आहेत, मोठ्या फटके नक्की आत्मविश्वास वाढतोय. सुमित भगतच्या माध्यमातून पाहिलं तर एकेका प्रत्येक चेंडूची वाट पाहतोय, ज्या चेंडूवरती निर्णायक आपण धावसंख्या रचू शकतो, मोठे फटके येऊ शकतात, अशी मात्र धावसंख्या मैदानामध्ये सुमितच्या माध्यमातून आले. परंतु शुभम मात्र कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळतो. शुभमला सुद्धा त्याच प्रकारची जबाबदारीने खेळण्याची संधी मैदानामध्ये दिली आहे. आता मात्र आपली कामगिरी, आपली मात्र छबी मैदानामध्ये उमटवण्याची संधी शुभमच्या माध्यमातून आपल्याला पाहायची आहे. सुमितची आत्तापर्यंत आपण जर खेळ बघितलं 7 बॉल 22 मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. अजूनही मैदानामध्ये सुमित भगत राहिला तर सामन्याचं चित्र बदलण्याचं काम हे सुमितवरती आपल्याला पाहायला मिळतंय. एक खेळाडू मैदानामध्ये काय घडवू शकतं, काय करू शकतो, याचं उत्तम उदाहरण मैदानामध्ये सुमितच्या माध्यमातून या आधी आपण पाहिलंय. या दरम्यान जर आपण जर पाहिले तर 2 धावा पूर्ण झालेल्या पाहायला मिळतात. नक्कीच जर षटकाचा आपण जर विचार केला तर षटक समाप्ती झालंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा मैदानामध्ये, एक गडी माघारी परतल्यानंतर. आता मात्र उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये जवळपास 66 धावांची गरज आहे. आणि 66 धावा एखादं मोठं षटक आलं ना, नक्कीच मोठा खेळाडू मैदानामध्ये आहे, मोठं षटक येणं गरजेचं आहे. आणि त्या षटकाची वाट पाहताना कुठेतरी मिळखतकार संघ किंवा त्यांचे पूर्ण 11 खेळाडू किंवा त्यांचा ओनर किंवा त्यांचे पूर्ण सहकारी या एका मोठ्या षटकाची वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतील. ज्या ठिकाणी 18 चेंडूंमध्ये ज्या ठिकाणी 66 धावांची गरज असताना 33 धावसंख्या मैदानामध्ये लागलेली पाहायला मिळते. ज्या ठिकाणी आपण जर विचार केला तर 2 षटकांमध्ये 33 धावा, तर नक्कीच आपण जर विचार केला तर उर्वरित 3 षटकांमध्ये 66 धावा येऊ शकतात आणि हे येणं गरजेचं असेल. महत्त्वाचा सामना आहे. सामना एक विजय झाला तर आपण पुढच्या फेरीमध्ये सुद्धा पात्र होऊ शकतो. त्यासाठी एक सन्मानजनक सामना आहे, एक आपल्या संघासाठी सामना आहे आणि त्याचा विचार करून आता मात्र स्ट्राईकवरती पुन्हा एकदा पाहायला मिळेल सुमित भगत, ज्याची 7 चेंडूमध्ये 22 धावांची अप्रतिम पारी खेळताना पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो हितेश, जर्सी नंबर 25 गोलंदाजीसाठी मार्गस्थ असताना पहिला चेंडू सुमित भगतसाठी. यावेळी मात्र दबाव दडपणासाठी गोलंदाजीला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती वाईटचा निर्णय लागला. पंचांच्या माध्यमातून वाईट घोषित केल्यानंतर अतिरिक्त 1 धाव मैदानामध्ये पाहायला मिळते. कारण एक दबाव दडपणाखाली दोघेही खेळाडू असतील. सुमित भगतला सुद्धा माहिती असेल एक महत्त्वाचं मोठं षटक ह्या मार्गस्थ होत असताना मैदानामध्ये धावसंख्या ह्या चेंडूवरती ह्या षटकामध्ये येणं गरजेचं आहे. आणि त्याच माध्यमातून गोलंदाजाचा विचार जर केलात तर बॅक टू बॅक हा दुसरा वाईट चेंडू एक चुकीच्या माध्यमातून ही अतिरिक्त 1 धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते. 35 धावसंख्या मैदानामध्ये लागले. अजूनही पहिला चेंडू फेकण्यासाठी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज हितेश आपल्या वैयक्तिक गोलंदाजीवरती नक्कीच कर्णधारांनी जबाबदारी दिली असेल. कोणत्याही दडपणाखाली गोलंदाजी करणार नाही. हितेशची जी कामगिरी आहे ती उर्वरित 6 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु हितेश मात्र कुठेतरी चुकीची गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. हा मात्र पहिला चेंडू ज्या प्रकारे बॅटवर येणं गरजेचं होतं त्या प्रकारे आला नाही. त्याच माध्यमातून आपण जर पाहिली तर एकेरी धाव मैदानामध्ये येताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर पुन्हा एकदा एकेरी धावसंख्या वाढ होते. येणारे 17 चेंडू जिंकण्यासाठी 63 धावांची गरज असताना धावसंख्या मैदानाने पाहायला मिळते 36 धावा. एक चेंडू 36 धावा. उर्वरित 5 चेंडू शुभमला आता कामगिरी करून दाखवावी लागेल. हितेशच्या गोलंदाजीवरती दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज शुभम. नक्कीच म्हटल्याप्रमाणे जोरदार प्रहार केलाय. या चेंडूवरती 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळतील. 4 धावा येईल. असेल, परंतु ज्या वेळी सुमित भगत मैदानामध्ये आहे ना, कैवल्य पाटीलला सुद्धा थोडीशी धाकधूक मनामध्ये नक्कीच चालू असेल. कारण एक मोठा खेळाडू आहे, नाव मोठं आहे, आधी सुद्धा ही कामगिरी करून दाखवलंय. ज्यावेळी सुमित भगत जोपर्यंत माघारी परतत नाही ना, प्रत्येक वेळी मैदानामध्ये धाकधुकीचं वातावरण हे दोन्ही संघाकडनं आपल्याला पाहायला मिळणार आहे. या दरम्यान आपण जर पाहिलं तर तिसरा चेंडू निर्धाव गेलाय. हे निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या मैदानामध्ये पहिल्या 40 धावा आत्तापर्यंत आलेली पाहायला मिळते. सुमित आणि शुभम ही जोडी मैदानामध्ये खेळत असताना मिळकतकार संघाकडनं एक चांगली रणनीती, एक चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते. या ठिकाणी शुभमच्या माध्यमातून अजूनही मोठा फटका आलेला पाहायला मिळत नाही आहे. ज्या ठिकाणी जास्त चेंडू आपल्याला खेळणं गरजेचं असेल, जास्त चेंडूवरती जास्तीत जास्त धावा मारणं गरजेचं असेल, ही जबाबदारी मात्र सुमित भगतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. परंतु शुभमवरती सुद्धा ती जबाबदारी असेल. शुभमला सुद्धा त्याच प्रकारचं सहकार्य करावं लागेल, सपोर्ट करावं लागेल आणि उर्वरित चेंडूवरती जास्तीत जास्त चेंडू खेळायला मिळतील. त्या चेंडूवरती मोठे फटके मारावे लागतील. या ठिकाणी मात्र एक रिव्हर्सचा फटका. आता मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क झाला नाही. यष्टिरक्षक कैवल्य पाटीलनी मात्र चांगल्या पद्धतीने काम पार पाडलं. गोलंदाज आणि यष्टिरक्षकांनी आपलं काम पाडलं. फलंदाज फक्त पाहत बसला. या निर्णयात आपण जर पाहिलं चेंडूवरती धावसंख्येवरती 0 म्हणजे निर्धाव चेंडूची सांगता झाली. अंतिम चेंडू मैदानामध्ये हितेशचा मार्गस्थ होत असताना
ह्या ठिकाणी मात्र दबाव दडपणाखाली हे षटक मात्र संपुष्टात आले. ह्या ठिकाणी चांगली झाले 3 षटकांचा खेळ समोर झाला. 41 धावसंख्या मैदानामध्ये आत्तापर्यंत आलेली पाहायला मिळते. सुमित भगतवरती एकट्यावरती ही खेळी आल्यानंतर दबाव दडपणाखाली खेळत असताना सुमित आता मात्र येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी जवळपास 58 धावांची गरज. 12 चेंडू आणि 58 धावा हे मोठं लक्ष्य आहे. नक्कीच म्हटल्याप्रमाणे शुभम एक मोठं षटक जे येणं गरजेचं होतं ना, ते अजून आलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. कारण सुमित 23 धावांवरती खेळत असताना आता मात्र कुठंतरी आयुष बोकाडे ज्यावेळी गोलंदाजी आला होता पहिल्या षटकामध्ये 21 धावा दिल्या होत्या आणि त्याच प्रकारे तेच मोठं षटक, त्याच प्रकारचं मोठं षटक, त्याच प्रकारचे मोठे फटके आता मात्र मिळकतकार संघाकडे येणं गरजेचं असेल. सुमित भगतच्या माध्यमातून येणं गरजेचं असेल आणि सर्वांचा नो डाऊट शुभमला आता मात्र सहकार्य करावं लागेल. सुमितला सहकार्य करावं लागेल. आपल्या संघासाठी खेळी करून दाखवावी लागेल. 8 चेंडूवरती 10 धावांवरती खेळत असताना शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम आणि सुमित पुन्हा एकदा जोडी मैदानामध्ये खेळत असताना षटक नंबर 4 वरती मार्गस्थ आयुष बोकाडे. आयुषचा पहिला चेंडू शुभमसाठी मार्गस्थ होत असताना पहिला चेंडू या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा रनआउट. शुभम आता मात्र माघारी. वरती नाखुश असेल, स्वतःवरती आपण जाताना पाहिलं तर एक सँडने चेहरा घेऊन मैदानाच्या बाहेर उतरला आणि आता मात्र त्याची शुभमची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये रघुनाथ माळी खेळण्यासाठी सज्ज झालाय. आधीच्या सामन्यात आपण जर पाहिलं तर सुमित भगत आणि रघुनाथ मात्र फलंदाजीवरती यायचे. आता मात्र थोडीशी स्ट्रॅटर्जी चेंज केली होती. रघुनाथ थोडासा माघारी ठेवला होता. आता मात्र पुन्हा एकदा ती जबाबदारी आणि नक्कीच ती जबाबदारी पार करायची आहे. सामना मात्र वरचढ होत चाललाय. ज्यावेळी नक्कीच आपण तराजूचं उदाहरण देतो, ज्यावरती वजन काटा असतो त्यावेळी जे एक वजन असतं ना ते एकदम. थर्ड अंपायर प्लीज. पंच नो चेक करायचं आहे पंच आपण. नो चेंडू आहे. आपण जर पाहिलं तर आयुष बोकाडे ना चांगली गोलंदाजी करतोय, परंतु प्रत्येक आपल्या षटकामध्ये नक्कीच मी पहिल्या षटकापासून आपण जर विचार केला तर अतिरिक्त धावा, नो चेंडू, वाईट चेंडू फेकण्यामध्ये आयुष बोकाडे वारंवार चुका करतो. एक मोठी स्पर्धा आहे, आपलं नावलौकिक करण्याची स्पर्धा आहे. ह्या चुकांपासून वाचावं लागेल. आयुष 6 चेंडू नंबर आपण जर पाहिलं तर दुसरा नोसाठी ट्रॅव्हल झाला. नो प्लस 1 धाव, अतिरिक्त 1 धाव. आता मात्र सोडणार नाही. नक्कीच चुकीच्या फायद्यानंतर हा मोठा फटका सुमित भगतच्या माध्यमातून षटकार. मोठं षटक मार्गस्थ होण्यासाठी गरज असेल सुमेशची त्या फलंदाजीची, आक्रमक फलंदाजीची. या ठिकाणी प्रयत्न मात्र जोरदार होताना पाहायला मिळते, जोरदार मेहनत होताना पाहायला मिळते. परंतु नक्कीच एक षटकार आल्यानंतर आयुषने सुद्धा चांगली गोलंदाजी करताना त्याच पद्धतीमध्ये पाहायला मिळाला. या 3 चेंडूची सांगता झाल्यानंतर मैदानामध्ये धावसंख्या 50 झालेली पाहायला मिळते आणि उर्वरित येणाऱ्या अजूनही 49 धावांची गरज जिंकण्यासाठी मार्गस्थ असताना, जिंकण्यासाठी गरज असताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच आता मात्र रघुनाथ माळी यांच्या बॅटमधना हा जोरदार फटकार सरळ दिशेने पंच मात्र दौसत ह्या चेंडूवरती षटकार. षटकार जर आपण पाहिलात ना तर कुठेतरी ज्यांनी शुभमला आधी खेळण्यासाठी सज्ज केला होता, आता मात्र त्या स्ट्रॅटर्जीचा त्या किंवा त्या एक विचार महत्वाचा कुठेतरी की करण्यासाठी असेल. कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शुभमच्या जागी जर रघुनाथ माळी जर आला असता तर नक्कीच काहीतरी समीकरण वेगळं असतं का, ही मात्र शंकेची बाब आता मात्र
कर्णधाराच्या मनामध्ये क्यू करत असताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसऱ्या षटकारासाठी प्रारंभ केला होता, जोरदार फटका मारला होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये, कोणतीही चूक करणार नाही क्षेत्ररक्षक आणि या चेंडूवरती रघुनाथ माळी बॅक टू पॅव्हेलियन, विकेट. दारी होती ज्याला सुमित भगतची थोडीशी मदत करण्यासाठी मैदानामध्ये पाठवलं होतं, कारण सुमित आतापर्यंत पाहिलं तर एकेली लढत देताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली धावसंख्या आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 30 धावसंख्या मैदानामध्ये खेळून आपल्या संघाला वाटचाल करण्यासाठी एक मार्गस्थ असलेला सुमित भगत खेळाडू पाहायला मिळते, परंतु त्याची साथ मात्र अजून कोणी दिलेली पाहायला मिळत नाही आहे. आता मात्र तन्वेश हातामध्ये बॅट दिली आहे, तन्वेशला फलंदाजी संधी मिळाली आणि संधीचं सोनं करण्याची जबाबदारी आता त्याच्यावरती असेल. सामना एक चेंडूने हातातून निश्चित जाताना पाहायला मिळते. आयुष्याचा अंतिम चेंडू असेल, मैदानामध्ये जोरदार प्रहार केलाय तन्वेशच्या या फटक्यावरती नक्कीच धावा किती मिळणार आणि पंचांचा इशारा येणार, या चेंडूवरती असेल चौकार. येणाऱ्या समीकरणासाठी येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. 6 चेंडू 39 धावा. कैवल्य पाटीलचा आपण जर इशारा जर बघितलात तर नक्कीच कुठेतरी सामना आपल्या हातामध्ये आपला महत्त्वाचा गोलंदाज मार्गस्थ करत असताना 39 धावा डिफेन्स करणं कुठेतरी गरजेचं असेल. आणि नक्कीच मोठी धावसंख्या असली ना का आत्मविश्वास गोलंदाजाला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, कारण जास्तीत जास्त आपण जर पाहिलं तर 6 चेंडूवरती 6 षटकार जरी आले तरी 36 धावा निघू शकतात. गोलंदाज चुकी करणार नाही ही मात्र खात्री कर्णधाराच्या मनातनं किंवा त्याच्या जबाबदारीतनं आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावांची गरज असताना कितीपर्यंत सामन्यामध्ये मजेल मारेल, कशी फलंदाजी आता मात्र सुमित भगतची पाहायला मिळेल. नक्कीच मोठं जरी लक्ष असलं सामना आपण जिंको हारो हे मात्र एक नशिबाचा कौल असं कुठे ते आपल्या बॅटिंग फलंदाजीच्या माध्यमातून आपल्या या खेळीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. परंतु ज्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 39 धावांचं लक्ष असताना सुमित भगतकडे सर्वांचं लक्ष असेल. पहिला चेंडू गोलंदाजाचा सुमितसाठी. नक्कीच म्हटल्याप्रमाणे पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार, सीमारेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय षटकार. लवकर द्यायचं आपण. येणारी 5 चेंडू 33 धावांची गरज. नक्कीच आपण समीकरण पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा होत्या आणि आता मात्र त्या 5 चेंडूमध्ये काढायच्या आहेत. नक्कीच म्हटल्याप्रमाणे सुमित भगत हे नाव जरी मोठं असलं ना तरी ती कामगिरी मैदानामध्ये पार पडल्या तर त्यापेक्षाही नाव मोठं होणार यामध्ये कोणताही शंका नसेल. हा दुसरा चेंडू म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा जोरदार प्रहार, त्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय, पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर, पंचांच्या इशारा येतोय. बॅक टू बॅक हा दुसरा षटक. त्यांना मात्र सुमित भगत नक्की क्वालिटी काय ती मात्र पाहायला मिळणार. 2 चेंडूवरती 2 षटकार नक्कीच मारून दाखवलेत. हा तिसरा चेंडू, तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा जोरदार प्रहार केला होता. झेल होणं गरजेचं होतं. नक्कीच प्रयत्न केले होते, प्रयत्नांना दाद नक्कीच द्यावी लागेल. यश मात्र आलं नाही आणि या चेंडूवरती कोणती धाव मात्र मिळणार नाही. स्ट्राईक आपल्या माध्यमातून सुमित भगतची आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण चेंज झालं. येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज.
3 चेंडू 27 धावा. मैदानामध्ये वातावरण पाहिलं तर पूर्ण हवा मात्र सुमित भगतच्या माध्यमातून पाहताना मिळते. एकेरी लढत मैदानामध्ये पाहायला मिळते. हा मात्र फुल टॉस चेंडू होता. या चेंडूवरती मात्र कोणतीही धाव मिळालेली नाही आहे. या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं होतं, परंतु हा चेंडूसुद्धा ज्या प्रकारे बॅक टू बॅक 2 षटकार आले होते तसेच बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडूची सुद्धा सांगता झाली गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चेंडू 27 धावा. मैदानामध्ये पुन्हा एकदा स्ट्राईकवरती सुमित भगत. एक चेंडूने समीकरण चेंज झाले. एक चेंडूने विजयाच्या दिशेने पेडांबे संघ वाटचाल करताना पाहायला मिळतोय. आणि त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर सुमित भगत यांचा संघ पिछाडीवरती पडलेला पाहायला मिळतोय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. हा चेंडू पंचांच्या माध्यमातून पंच जो काही आपला अंतिम निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नक्की जास्त आपण वेळ घालवायचा नाही. पंच काही तो निर्णय देतील तो आपल्याला मान्य करावा लागेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. गेली 4 दिवस पंचांच्या माध्यमातून चांगली भूमिका पार पडतात. पंच डेड बॉल ना पंच डेड चेंडू. या चेंडूला कोणताही ग्राह्य धरला जाणार नाही. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण असेल 3 चेंडू आणि 27 धावा. या ठिकाणी मात्र ह्या चेंडूला षटकारासाठी ट्रॅव्हल केलेला पाहायला मिळतो. यशस्वी फटका. पुन्हा एकदा सुमित भगतच्या माध्यमातून जोरदार प्रहार. षटकार. आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळते. ज्या ज्या वेळी आपल्या संघाला गरज होती, ज्या ज्या वेळी आपल्या संघाला जिंकण्यासाठी वाटचाल करायचं होतं, सुमित भगतची अप्रतिम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच माध्यमातून 48 धावांवरती खेळताना पाहायला मिळतोय. अर्धशतक करायचं असेल तर नक्कीच एक चेंडू आपल्या हातामध्ये 21 धावांची गरज आहे. पाहायचा या चेंडूवरती आपल्या वैयक्तिक 50 धावा सुमित भगतच्या माध्यमातून लागणार पाहायला का. नक्कीच या चेंडूमध्ये जोरदार प्रहार केलाय. आणि या ठिकाणी मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. सुमित भगतला माघारी जावे लागेल. सामना जिंकलाय मिहान कलेक्शन पेडांबे संघाने. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन आणि नक्कीच हरलेल्या संघासाठी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो.